नमस्कार शेतकरी बांधवांनो. मे महिन्याचं रणरणतं ऊन आणि गरम हवा बघितली की शेती करणं म्हणजे एक मोठं आव्हानच वाटतं, नाही का? पण थांबा, याच आव्हानामध्ये एक जबरदस्त संधी दडलेली आहे. खरं तर याच काळात जर तुम्ही योग्य पिकांची निवड केली आणि अचूक पद्धती वापरल्या तर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतका नफा मिळवू शकता. पण हो, एक छोटीशी चूक सुद्धा मोठं नुकसान करू शकते. चला तर मग आज आपण याच विषयावर खोलवर माहिती घेऊया आणि पाहूया की मे महिन्यात नफ्याची शेती नेमकी कशी करायची. तुमच्या मनातही हाच प्रश्न येतोय ना की मे महिन्यात पिकांमधून खरंच चांगला नफा कसा मिळवता येईल? बघा, या महिन्यातील प्रचंड तापमान आणि पाण्याची चिंता यामुळे अनेक शेतकरी धाडसच करत नाहीत. आणि जे करतात ते योग्य नियोजन आणि माहितीच्या जोरावर अक्षरशः भरघोस कमाई करतात. आज आपण त्याच यशस्वी शेतीचं रहस्य काय आहे हेच जाणून घेणार आहोत. यशस्वी होण्यासाठी काय करायचं हे समजून घेण्याआधी काय नाही करायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मे महिन्यात शेतकरी नकळतपणे अशा 3 मोठ्या चुका करतात ज्यामुळे सगळी मेहनत वाया जाते. पहिली चूक, वाढत्या तापमानाकडे सरळ सरळ दुर्लक्ष करणं. दुसरी, वर्षानुवर्षे वापरत असलेली पारंपरिक पण चुकीची लागवड पद्धत वापरणं. आणि तिसरी, बाजारात कशाला मागणी आहे याचा काहीही अभ्यास न करता कोणतंही पीक लावून टाकणं. या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? तर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत एक अत्यंत अनुभवी शेतकरी, मदन लाल शर्मा. जयपूर, राजस्थानमधले हे शेतकरी आणि तब्बल गेल्या 40 वर्षांपासून ते भाजीपाला शेती करत आहेत. त्यांनी उन्हाळ्यात भरघोस उत्पन्न घेण्यासाठी एक खास फॉर्म्युलाच विकसित केला आहे. चला त्यांच्या अनुभवातूनच शिकूया. तुम्ही विचार करा, 40 वर्षांचा अनुभव म्हणजे काही गंमत नाही. याचा अर्थ त्यांनी शेतीतला प्रत्येक ऋतू, प्रत्येक चढ-उतार पाहिला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या काळात त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपल्याला टाळता येतील आणि जे यश मिळवलं त्याचं गुपित आपल्याला थेट त्यांच्याकडूनच शिकायला मिळणार आहे. पाहूया तर त्यांचे यशाचे नियम काय आहेत. मदनलाल शर्माजींच्या मते उन्हाळ्यात यशस्वी होण्यासाठी फक्त 3 सोपे नियम आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पिकांचं लूपासून संरक्षण. लू म्हणजे पश्चिमेकडून येणारी गरम वाऱ्याची झळ जी पिकाला अक्षरशः भाजून काढते. यापासून वाचण्यासाठी शेताच्या पश्चिम बाजूला मका किंवा ज्वारीसारखी उंच पिकांची एक भिंतच उभी करा किंवा मग नेटचा वापर करा. दुसरा नियम म्हणजे योग्य लागवड पद्धत निवडणं आणि तिसरा म्हणजे थेंब थेंब पाण्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करणं. चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया आणि त्या 8 यशस्वी पिकांबद्दल जाणून घेऊया. सुरुवात करूया अशा 2 पिकांपासून जी तुम्हाला अगदी कमी वेळेत चांगला नफा मिळवून देऊ शकतात. आणि ही पिकं आहेत कोथिंबीर आणि दुधी भोपळा. आपलं पहिलं पीक आहे कोथिंबीर. आणि हो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हीच सर्वात फायद्याची निवड ठरू शकते. मदनलालजी सांगतात की मे महिन्यात कोथिंबीरीला इतकी प्रचंड मागणी असते ना की जर योग्य नियोजन केलं तर हे एकच पीक तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही पिकापेक्षा जास्त नफा मिळवून देईल. कारण सोपं आहे, उन्हामुळे उत्पादन कमी होतं आणि मागणी खूप जास्त असते, त्यामुळे भाव चांगला मिळतो. आता कोथिंबीर लावायची कशी याच्या 2 मुख्य पद्धती आहेत. जर तुमच्याकडे पाणी भरपूर असेल तर तुम्ही पारंपरिक कॅरी म्हणजेच वाफे तयार करून लागवड करू शकता. फक्त यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पण जर पाण्याची कमतरता असेल, जे उन्हाळ्यात असतंच, तर मग आधुनिक बेड पद्धत सर्वात भारी आहे. बेड तयार करून त्यावर 2 ड्रिप लाईन टाकायच्या आणि कोथिंबीर लावायची. यामुळे पाण्याची बचत होते आणि पीकही जोरात येतं. चला आता दुसऱ्या पिकाकडे वळूया आणि ते आहे दुधी भोपळा. दुधीला बाजारात 12ही महिने मागणी असते. पण मे महिन्यातलं ऊन बघून अनेक शेतकरी दुधी लावायला घाबरतात. त्यांना वाटतं की वेल उन्हात जळून जाईल. आणि मित्रांनो, हीच तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. बाजारात माल कमी येतो, त्यामुळे तुम्हाला भाव चांगला मिळतो. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अनेक शेतकऱ्यांना वाटतं की दुधी भोपळा मंडप किंवा मचान पद्धतीने लावला की जास्त फायदा होतो. पण मदनलाल शर्मा अगदी स्पष्ट सांगतात की मे आणि जूनच्या कडक उन्हात ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. का? कारण जास्त तापमानामुळे मंडपावरची वेल उघडी पडते, ती जळते आणि फळं लागतच नाही. याउलट जमिनीवर वेल पसरू दिली तर वेलीची पानं जमिनीला झाकून ठेवतात. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकतो आणि फळांचंही प्रखर उन्हापासून नैसर्गिकरित्या संरक्षण होतं. म्हणून मे महिन्यात दुधी फक्त जमिनीवरच लावा. कोथिंबीर आणि दुधीनंतर आता आपण अशा काही भाजीपाल्यांकडे वळूया ज्यांची लागवड करणं म्हणजे एक धोरणात्मक निर्णय आहे. म्हणजे योग्य वेळी लागवड करून तुम्ही बाजारात इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहू शकता आणि मोठी कमाई करू शकता. आपलं तिसरं पीक आहे मिरची. मे महिन्यात मिरची लावण्याचा सगळ्यात मोठा फायदा माहितीये काय? तुम्ही बाजारात सगळ्यात आधी पोचता.
जेव्हा बाकीचे शेतकरी पावसाळ्यात मिरचीची रोपं तयार करत असतात ना, तेव्हा तुमची मिरची तोडायला आलेली असते. आणि यामुळे सुरुवातीला तुम्हाला प्रचंड मागणी आणि खूप चांगला भाव मिळतो. यासाठी बेडवर मल्चिंग पेपर वापरून लागवड करणं सर्वात फायदेशीर ठरतं. आता एक अपवाद बघूया, कारले. आत्ताच आपण दुधीच्या बाबतीत बोललो की मंडप पद्धत टाळावी. पण कारल्याच्या बाबतीत गोष्ट नेमकी उलटी आहे. कारल्याची वेल मे महिन्यात मंडप पद्धतीवर खूप चांगली येते. ह्याचं कारण म्हणजे कारल्याच्या वेलीची पानं बारीक आणि पातळ असतात, त्यामुळे ती जास्त उष्णता सहज सहन करू शकते. मंडप पद्धतीमुळे फळांची क्वालिटी चांगली राहते, रोगराई कमी येते आणि तुम्हाला तब्बल 4 महिन्यांपर्यंत उत्पादन मिळत राहतं. पुढचं पीक तर असं आहे जे तुम्हाला अगदी कमी वेळात पैसे मिळवून देतं. किती दिवसात? फक्त 45 दिवसांत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 45 दिवसांत हे पीक बाजारात विकायला तयार होतं. आणि हे पीक आहे दोडका. उन्हाळ्यात दोडक्याला खूप चांगली मागणी असते. हे पीक फक्त 1.5 ते 2 महिन्यांचंच असतं. 40 ते 45 दिवसात पहिली तोडणी सुरू होते. याचा अर्थ काय? तर तुम्ही कमी वेळेत चांगले पैसे कमवून जमीन लवकर रिकामी करू शकता आणि लगेच पुढच्या पिकाची तयारी करू शकता. आता आपण शेवटच्या गटातील पिकांकडे वळूया. ही पिकं अत्यंत काटक, सोपी आणि भरोशाची आहेत. म्हणजे ही पिकं तुम्हाला खात्रीशीर नफा मिळवून देऊ शकतात. यात आहेत वांगी, पालक आणि भेंडी. वांगी म्हणजे एक अत्यंत कणखर पीक. याच्यावर ऊन किंवा थंडीचा फारसा परिणाम होत नाही. याची बाजारात नेहमीच मागणी असते. तुम्ही ह्याला सरी पद्धतीने लावा किंवा बेडवर लावा, काही फरक पडत नाही. फक्त थोडं लूपासून संरक्षण केलं की हे पीक तुम्हाला न चुकता सातत्याने उत्पन्न देत राहतं. 7वं पीक आहे पालक. आता तुम्ही विचार करा, मे महिन्यात बाजारात पालक मिळतो का सहजासहजी? नाही मिळत. कारण उष्णतेमुळे शेतकरी पालक लावणं टाळतात. आणि इथेच तर आपली संधी आहे. तुम्ही जर मे महिन्यात पालक लावला तर तुम्हाला प्रचंड चांगला भाव मिळतो. योग्य काळजी घेतली तर 45 ते 50 दिवसात पालक काढणीला येतो आणि तुम्हाला चांगले पैसे मिळतात. आणि आपला 8वं आणि शेवटचं पीक आहे भेंडी. मे महिन्यात लावलेल्या भेंडीला चांगला भाव मिळतोच, पण इथे मदनलालजी एक स्मार्ट तंत्रज्ञान सांगतात, मल्चिंग पेपरचा वापर. ते म्हणतात, मल्चिंग म्हणजे एका बाणात 3 शिकार. पहिला फायदा, तण नियंत्रण. पेपरमुळे तणं उगवतच नाही, म्हणजे खुरपणीचा खर्च आणि मेहनत वाचली. दुसरा फायदा, पाण्याची बचत. बाष्पीभवन कमी होतं, त्यामुळे पिकाला कमी पाणी लागतं. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे रोगांपासून संरक्षण. जमिनीतील बुरशीचा पिकाशी थेट संपर्कच येत नाही, त्यामुळे पीक निरोगी राहतं. तर मित्रांनो, ही होती ती 8 पिकं जी मे महिन्यात तुम्हाला भरघोस नफा देऊ शकतात. पण ही पिकं निवडण्यामागे आणि लावण्यामागे एक विचार आहे, एक मंत्र आहे. आता आपण या संपूर्ण माहितीच्या सारांशाकडे येऊया. मदनलाल शर्मा यांचा यशाचा एकच मंत्र आहे, जो प्रत्येक शेतकऱ्यानं लक्षात ठेवायलाच हवा. तुम्हाला हुशारीने काम करून जास्त फायदा घ्यायचा आहे. किती सोपं आणि किती महत्त्वाचं वाक्य आहे हे. ह्याचा अर्थ फक्त कष्ट करून, घाम गाळून चालणार नाही, तर त्या कष्टाला हुशारीची, योग्य नियोजनाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावीच लागेल. चला, जाता जाता आजच्या चर्चेतले 4 सर्वात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं, काहीही करा, पण पिकांना लूपासून वाचवा. दुसरं, आम्हाला खात्री आहे की ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. शेतीबद्दल अशी सखोल आणि अनुभवावर आधारित माहिती मिळवण्यासाठी शेतकरी ज्ञान या आमच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आणि हो, ती जी घंटी आहे ना, ती दाबायला विसरू नका, म्हणजे आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. या 8 यशस्वी भाजीपाल्यांपैकी तुम्ही या मे महिन्यात कोणतं पीक लावण्याचा विचार करत आहात? किंवा कदाचित तुम्ही यापैकी काहीतरी आधीच लावत असाल. तुमचं उत्तर आणि तुमचा अनुभव आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. धन्यवाद आणि जय जवान, जय किसान.